आज आपण उन्हाळा विशेष मस्त असं थंडगार, शरीराला थंडावा देणारा, कोणत्याही प्रकारचा रंग, प्रिझर्वेटिव्स किंवा कोणत्याही प्रकारचा इसेन्सचा वापर न करता अगदी ताज्या फळांपासून पिता खाताही येणारा असं छानसं इंटरेस्टिंग रेसिपी बघणार आहोत। रेसिपी अगदी साधी, सोपी, कमी आणि घरगुती साहित्यात बनून तयार होणार आहे। सोबतच तुम्ही ही स्टोर केली तर 2 ते 3 दिवस हे आरामशीर टिकणार आहे। कलिंगड ज्यूस रेसिपी पूर्ण बघा, कारण की उन्हाळ्याच्या दिवसात ही रेसिपी अतिशय उपयुक्त आहे। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वप्रथम मी येथे 1 वाटी कलिंगड हे घेतलेले आहे। मला केवढं ज्यूस बनवायचे त्यानुसार तुम्ही हे कमी अधिक प्रमाणात कलिंगडाचे काप घेऊ शकता। कलिंगड मी कट करून घेतले आणि त्यातली सर्व बिया मी साईडला काढलेल्या आहेत। आता हे कलिंगड मिक्सरला छान असं बारीक करून घेणार आहोत। याची आपल्याला प्युरी किंवा रस काढून घ्यायचा आहे। तयार केलेल्या फोडींमध्ये निम्मी फोडी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं। आता या निम्म्या फोडी आपल्याला नंतर वापरायचं आहे। आता या फोडी साईडला काढते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा ग्लास हे दूध घेतलेले आहे। दूध येथे तुम्ही कोणताही वापरू शकता, गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध। आता यामध्ये अर्धी वाटी येथे मी साखर टाकलेली आहे गोडी येण्यासाठी। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पटकन आणि झटपट थंडगार रेसिपी होण्यासाठी येथे मी आईस क्यूब हे टाकून घेतले। आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। आता या पद्धतीत टरबूजाचा रस वेगळा झालेला आहे। आता आपला टरबूजाचा रस तयार झालेला आहे। यामध्ये कलर वापरायची अजिबात गरज पडत नाही। आता हे एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया। आता यामध्ये आपण 2 चम्मच सब्जाच्या बिया हे टाकून घेऊयात। सब्जाच्या बिया हे शरीरासाठी खूप उपयुक्त असतं। सब्जाच्या बियामुळे शरीरातील उष्णता ही कमी होतेच, तर त्याचप्रमाणे अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे। अशा प्रमाणात दिसू लागतात। अर्धी वाटी पाण्यामध्ये 1 चम्मच कस्टर्ड पावडर मी चांगलं मिक्स करून यामध्ये मी सर्व टाकले। यामुळे या कलिंगड ज्यूसला हा थिकनेसपणा चांगला येतो। आता यामध्ये आपण कट करून शिल्लक ठेवलेले कलिंगड यामध्ये आपण सर्व टाकून घेऊया। तर याची टेस्ट आणखीही वाढवायची असेल तर यामध्ये रूअफजा सिरप जे मार्केटमध्ये सहजतेने मिळतं हे देखील वापरू शकतो, किंवा कोणत्याही कंपनीचा रूअफजा सिरप तुम्ही यामध्ये टाकू शकता। 1 मोठा चमचा रूअफजा सिरप यामध्ये मी टाकले। हे सिरप तुम्ही घरच्या घरी देखील बनवू शकता। वाटीभर गुलाबाच्या पाकळ्या घ्यायचे, पाव कप साखर आणि पाव कप पाणी घेऊन छान असं घट्टसर होईपर्यंत उकळून घ्यायचं। आपला रूअफजा सिरप घरच्या घरी बनवून तयार होतं। तर हे बघा, काही मिनिटातच शरीराला थंडावा देणारा, थंडगार, दाणेदार, या उन्हाळ्यात आवर्जून बनवता येणारं, खाता पिताही येणारं असं मजेदार कलिंगडाचं सरबत हे बनवून तयार झालेलं आहे। हे तुम्ही एकाच वेळेला थोडंसं जास्त प्रमाणामध्ये हे तुम्ही बनवून तयार करू शकता। तर तयार आहे आपला उन्हाळा विशेष थंडगार कलिंगडाचं सरबत किंवा कलिंगडाचं ज्यूस म्हणता येईल। अगदी सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये कमी वेळेत झटपट कलिंगड ज्यूसची रेसिपी कमी वेळेमध्ये आपण बनवून दाखवलेली आहे। थोडंसं गार्निशिंगसाठी छान दिसण्याकरिता यामध्ये मी वरून मँगो आईस्क्रीम टाकलेले आहे। तुम्ही स्किप केला तरी पण चालेल। वरून थोडंसं दिसायला रिच दिसावा याकरिता रूअफजा टाकूयात, जसं की आपल्याला विकतचं सरबत पितो असं म्हणता येईल। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर पुन्हा भेटूया तुमच्याच आवडत्या एका छानशा अशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।